नमस्कार शेतकरी मित्रांनो. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या संदर्भामध्ये 5,30,045 शेतकऱ्यांना 535,65,74,893 रुपयांची मदत वितरित करण्यात येणार आहे आणि काही त्याच्यातनं झाली देखील आहे. मदतीची ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये, बँक खात्यामध्ये, आधार संलग्न खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेली आहे आणि जे काही राहिले त्यांच्या अकाउंटमध्येही डिपॉझिट होईल असं आता सांगण्यात आलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य देणार असून नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपीक नुकसानपोटी मार्च 2023 पासून 9,307 कोटी रुपये एवढी रक्कम DBTद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये थेट आत्तापर्यंत जमा करण्यात आली असंही राज्य शासनाने सांगण्यात आलेलं आहे. विभागाने शेतकऱ्यांना eKYC त्वरित पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती, ज्यामुळे प्रलंबित प्रकरणांमध्ये पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली असून आता ज्या काही शेतकरी याच्यात अपात्र ठरले होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता जी उर्वरित रक्कम आहे ती डिपॉझिट करण्यात येणार असल्याचं इथे सांगण्यात आलं. नमस्कार, मी सचिन परत तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, अजून पुढे काय असणार आहे, कोणत्या विभागानुसार, कोणत्या जिल्ह्यानुसार कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये कसे पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत, कोणत्या जिल्ह्याला किती, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये किती पैसे डिपॉझिट होतील, हे सगळं आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करायला कंजूसपणा नका करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा. या मदतीमध्ये अमरावती विभागामधून अमरावती जिल्ह्यातील 10,135 शेतकऱ्यांना 16,11,81,458 रुपये एवढी मदत होती. बुलढाणा जिल्ह्यातील 6,234 शेतकऱ्यांना 6,95,56,620 रुपये. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 5,527 कोटी 6,17,63,000 रुपये. यवतमाळ जिल्ह्यातील 5,171 शेतकऱ्यांना 4,26,78,006 रुपये. वाशिम जिल्ह्यातील 1,792 शेतकऱ्यांसाठी 1,85,07,173 रुपये एवढी मदत ही वितरित करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये लातूर जिल्ह्यातील 1,68,089 शेतकऱ्यांना 178 कोटी 65,64,125 रुपये. परभणी जिल्ह्यातील 1,12,448 शेतकऱ्यांना 121 कोटी 64,563 रुपये. बीड जिल्ह्यातील 39,093 शेतकऱ्यांना 30 कोटी 22 रुपये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 3,611 शेतकऱ्यांसाठी 3 कोटी 23,67,632 कोटी हिंगोली जिल्ह्यातील 2,408 शेतकऱ्यांसाठी 1 कोटी 63 रुपये. नांदेड जिल्ह्यातील 1,886 शेतकऱ्यांना 1 कोटी 58 रुपये. नंतर मित्रांनो, तुमचं जालना जिल्ह्यातील 1,590 शेतकऱ्यांना 1 कोटी 57 रुपये 90,730 रुपये. धाराशिव जिल्ह्यासाठी 342 शेतकऱ्यांना 32,50,000 रुपये 148 रुपये वितरित करण्यात आले. कोकण विभागाचा विचार केला तर पालघर जिल्ह्यातील 1,742 शेतकऱ्यांना 1 कोटी 52,999 रुपये. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 920 शेतकऱ्यांना 23,47,000 रुपये. ठाणे जिल्ह्यातील 127 शेतकऱ्यांना 12,48,990 रुपये. रायगड जिल्ह्यातील 161 शेतकऱ्यांना 10,67,000 रुपये 86 रुपये. रत्नागिरी जिल्ह्यातील 71 शेतकऱ्यांना 1,72,516 रुपये एवढी मदत ही शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील 45,924 शेतकऱ्यांसाठी 41 कोटी 87 लाख रुपये. गडचिरोली जिल्ह्यासाठी 18,988 शेतकऱ्यांना 19 कोटी 16,299 रुपये. भंडारा जिल्ह्यातील 19,037 शेतकऱ्यांना 19 कोटी 14 लाख रुपये. वर्धा जिल्ह्यातील 16,284 शेतकऱ्यांना 16 कोटी 39 लाख रुपये. गोंदिया जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांना 6 कोटी 26 लाख रुपये.
11,000. नागपूर जिल्ह्यातील 2,158 शेतकऱ्यांना 2,96,00,000 रुपये एवढे आतापर्यंत ही मदत जाहीर आहे. याच्यात काही वाटप झाली, काही पेंडिंग आहे. नाशिक विभागाचा विचार करता जळगाव जिल्ह्यातील 4,274 शेतकऱ्यांना 5,65,55,000 रुपये, नाशिक जिल्ह्यातील 5,042 शेतकऱ्यांना 4,43,00,000 रुपये, 98,000 एवढी मदत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 2,975 शेतकऱ्यांना 2,54,00,000 रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 883 शेतकरी होते, त्यांच्यासाठी 46,83,000 रुपये. नंतर हे तुमचं नंदुरबार जिल्ह्यातील 17 शेतकऱ्यांना 2,78,000 रुपये एवढे शासनाकडून मंजूर झाले. पुणे विभागाचा विचार करता कोल्हापूर जिल्ह्यातील 43,321 शेतकऱ्यांना 35,87,00,000 रुपये, सोलापूर जिल्ह्यातील 3,013 शेतकऱ्यांना 4,25,00,000 रुपये. नंतर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांना 52,12,000 रुपये, पुणे जिल्ह्यातील 390 शेतकऱ्यांना 32,74,000 रुपये, सातारा जिल्ह्यातील 27 शेतकऱ्यांना 1,14,000 रुपये, 376 रुपये मदतीची रक्कम याच्यामध्ये शासनाकडून डिपॉझिट करण्यात आली होती. आता ही जी काही रक्कम होती, हे जे काही जिल्हे होते अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी याच्यात जे काही पात्र झाले होते, याच्यात आपण बघितलं की जे काही आकडेवारी आता शासनाने दिली आहेत याच्यामध्ये ही ऑलरेडी मंजूर आहे. आता याच्यामध्ये काही शेतकरी पात्र होते, काही अपात्र होते. जे काही पात्र शेतकरी होते, ज्यांचे डॉक्युमेंटेशन पूर्ण होतं, अशा शेतकऱ्यांना शासनाने पैसे टाकलेत, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट देखील झालेत. पण जे काही आता उर्वरित शेतकरी, जे काही थोडेफार शेतकरी राहिले आहेत, त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे यायला डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आहे. जसं की आपण बघितलं मागच्या 2-3 दिवसापासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. आणि हे जर पैसे तुमच्याही अकाउंटमध्ये अजून आले नसतील, पण तुम्ही जर पात्र असाल, ओके, जर तुम्ही पात्र असाल, तुमच्या अकाउंटमध्ये जर अजून पैसे आले नसतील, तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे यायला पाहिजेत. आता राहिला विषय आपला पीक विम्याचा. तर पीक विम्यासाठी देखील शासनाने सांगितलं आहे की जे काही आता शासनाचं कसं आहे, शासन फक्त सांगतं, काही वेळेस त्यांचे शब्द खरे ठरतात, काही वेळेस त्यांचे शब्द फक्त उडवाउडवीचे असतात. आता पीक विम्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की येत्या 15 दिवसामध्ये ते एक बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतील. जो निर्णय येईल त्या निर्णयानुसार जे काही 2020 ते 23 पासून जो काही शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे, अशा शेतकऱ्यांना शासन पीक विमा त्वरित देण्यासाठी एक बैठक पार पाडणार आहे. आणि त्या बैठकीमधनं काहीतरी रिझल्ट याच्यात निष्पन्न होईल आणि तो शेतकऱ्यांच्या वतीने असेल, शेतकऱ्यांच्या बाजूने असेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. मित्रांनो, आता राहिला अर्थसंकल्पाचा विषय. अर्थसंकल्पामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी त्यांनी चांगल्या तरतुदी केल्या आहेत. असंही सांगताय की नमो शेतकरीचे पैसे नाही वाढणार आहेत, बरं का. त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो आहे, या सगळ्या गोष्टी करतो आहे, तर ते नमो शेतकरीचे पैसे तर काही वाढणार नाहीत असं सांगितलं आहे. पण उर्वरित ज्या काही गोष्टी असणार आहेत, GST लावायचं नाही लावायचं, खतं बियाणं जे काही भाव आहेत ते कमी करायचे, ह्या सगळ्या गोष्टींवर ते चर्चा करून शेतकऱ्यांसाठी एक चांगला अर्थसंकल्प आणणार असल्याचंही त्यांनी याच्यात सांगितलं आहे. बघूया पुढे काय होणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.